नाथचरित्र भाग 5. रामकृष्ण हरी जय हरी. लीला विग्रही सर्व ही निर्मियेले, जीवा जीवनी साधना योग्य केले. अनन्यास जो युक्तीने मुक्तिदाता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. आषाढ चहू अंगी कोसळला. गोदामाई फुपाटली. दोन्ही तीरावरचं अमंगळ धून काढून सागराकडे धावली. कोवळी श्रावणातली उन्हं अंगावर घेत गाई गुजी धरतीचं हिरवं लेणं अंगीकारून टम्म फुगल्या. कोटारातल्या अंडजांचं पंख फुटले. इवल्या डोळ्यांनी सारा आसमंत निरखत त्यांनी घरटं सोडून आकाशात सूर भरारी मारली. आता घरी बसून गुरुची वाट पाहण्यात अर्थ नाही. त्यांच्या शोधासाठी आजोबा आजींचा मायापाश सोडून आपणच बाहेर पडायला हवं, असा एकनाथांनी ठामपणे निर्णय घेतला. कलत्या दुपारीचं सवंगड्यांबरोबरच वाळवंटावर गेलेला एकनाथ सायंकाळ गडद झाली तरी घरी परतला नाही. सरस्वतीबाई कावऱ्या बावऱ्या झाल्या. देवासमोर त्यांनी टाहो फोडला. आई बापाविना असलेला हा पोर कुळाचा दीप म्हणून आजवर दिवापाड जपला, तळहाती सांभाळून ठेवला आणि आज अचानक निसटला कसा? का गोदावरीनं गिळला? सर्पानं डंखला का म्लेच्छानं पळवला? सारी प्रश्नचिन्ह एकनाथाभोवती घोटाळत होती. अर्थात आजीची ती माया होती. चक्रपाणींनी साऱ्या पैठणला प्रदक्षिणा घातली. एकोबाची खूण कुठेच जाणवेना. जड पावलांनी ते परत आले. मनोमनी त्यांना उमखलं होतं. मुमुक्षू एकनाथ सद्गुरूच्या शोधासाठी बाहेर पडला असणार. आणि आजीच्याही डोक्यामध्ये प्रकाश पडला की आपण म्हणालो होतो की बाळा, गंगा माता दाखवेल त्या वाटेने जा. आणि आपणच तर प्रार्थना केली होती ना गंगा आईची. आई गंगे गोदावरी माया गंगे गोदावरी, कोण सनाथ मजला करी ग, कोण सनाथ मजला करी. असं जी प्रार्थना केली त्या दृष्टीनं गंगामाईनं नक्कीच वाट दाखवली असणार. भानुदासांची पुण्याई त्याच्या पाठीशी आहेच. तीच त्याला योग्य मार्गानं हाती धरून नेईल. त्याला सद्गुरू भेटल्याची शुभवार्ता एका शुभदिनी आपल्या कानावर नक्की पडेल. देवासमोरचा विझलेला नंदादीप त्यांनी पुन्हा चेतवला. अर्धवट ग्लानीत असलेल्या पत्नीला चक्रपाणींनी बस्त केलं. झारीतलं तीर्थ तिच्या डोळ्यांना लावून ते तिला हळूहळू माझघरात घेऊन आले. तिला वाकळीवर झोपून तिच्या अंगावर धाबळी पांघरत ते गंभीर स्वरात पुटपुटले. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सद्गुरूच्या शोधात दिशाहीन झालेला एकनाथ गावसीमा ओलांडून कुठं आला, कसा आला, त्याचं त्यालाच कळलं नाही. पश्चिम क्षितिजावर सूर्यबिंब बुडालं. दिशा झाकोळल्या. रातकिड्यांची किरकिर सुरू झाली. लिंबावर डोलणाऱ्या गवताच्या कोट्यातल्या सुरगणींनी पिलं पंखाखाली घेऊन आपले इवले डोळे मिटून घेतले. टेंभुर्णीच्या झाडावर चमचमणाऱ्या काजव्यांची दिवाळी साकारली. बाभडीच्या झाडावरचा एकाएकी कावळा मधूनच आर्तपणे काव काव आपल्या सखीला साद घालू लागला. अनवाणी पायांनी काटेरी पांदीतून चालणारा एकनाथ अचानक थबकला. त्याच्या मनात काही आगळंच तरळलं. पुन्हा एकदा कावळ्यानं दीर्घ साद घातली. एकनाथाला आजीनं शिकवलेली ज्ञानेश्वरांची विराणी आठवली. पैल तोगे काऊ कोकताये, शकू नगे माये सांगताहे. एकनाथांच्या मनी आलं,
हा काऊ आपल्याला गुरुदर्शनाचा शकून तर सांगत नसावा ना. ज्ञानेश्वर पंढरीनाथांना सर्वांगी कवटाळायला आसुसले होते. आपण आपण सद्गुरूच्या चरणमिठीसाठी आसुसलेलो आहोत. माऊली पूर्ण, तिला त्या अनादी स्वरूपाशी हितगुज करता आलं. त्याच्याच छायेत संजीव होऊन राहता आलं. प्रत्यक्ष सद्गुरूच्या साक्षीनं हे अलौकिक घडलं. मी मात्र अपुरा, अज्ञानी, ज्ञान मंदिराच्या कवाडाकडे नुसता दुरून पाहणारा. ते कवाड उघडण्यासाठी मला सद्गुरू हवा, त्याविना पुढची वाटचाल अशक्य. आता मागेही वळता येत नाही. त्रिशंकूप्रमाणे मी ना अरत्र ना परत्र. गुरुकृपेशिवाय हे अधांतर संपणार नाही. कुठे असतील माझे गुरु? कोण असतील? कुठल्या स्वरूपात असतील? कुऱ्हाडीचा घाव घालणाऱ्यालाही सावली देणाऱ्या वृक्षस्वरूपात, का लत्ता प्रहार सोसूनही आपला अन्नरूप गर्भ पोसून अवघ्यांचं क्षुधाशमन करणाऱ्या त्या भूमीच्या रूपात, स्वतः अखंड जळून सृष्टीला आपलं तेज, आपली ऊर्जा, आपला प्रकाश दान करणाऱ्या सूर्यनारायणाच्या रूपात, त्या ऊर्जेमुळं बाष्पीभवन होऊन निर्माण होणाऱ्या जलदाच्या रूपात, त्या जलदांना गती देणाऱ्या वायूच्या रूपात, हा सारा खेळ वरून पाहणाऱ्या आकाशाच्या विराट रूपात, ही की या साऱ्याच पंचमहाभूतांची दैवी संपत्ती एकत्र होऊन अवघ्या सजीवांची निर्मिती झाली आहे, याची जाणीव असलेल्या ज्ञानवंत योगी स्वरूपात. नक्कीच माझे सद्गुरू हाच अनुभव घेऊन परिपूर्ण झालेले असणार. खूण तर कळली, पण प्रत्यक्ष गुरुमूर्ती कुठे आहे? एका हेमाडपंथी बांधणीच्या शिवमंदिराच्या ओवरीत बसून एकनाथ अखंड गुरुचिंतन करत होता. अजूनही ती गुरुमूर्ती निरावलंब निराकार होती. कुणाला विचारायचा तिच्याकडे जाण्याचा मार्ग? भोवती तर कुणीच नाही. आहे तो सारा परिसर मूक, स्तब्ध. असू देत, साऱ्या परिसरालाच विचारू. वाचा नसली तरी एखादी खूण तर सांगतील. एकनाथाचं अंतर्मन आर्ततेनं भवतालाच साद घालू लागलं. सांगा वृक्षवल्लरींनो, माझ्या गुरुमाऊलीची खूण सांगा. त्यांना आठवलं, प्रभू श्रीरामचंद्रांनी जेव्हा सीतेचं अपहरण झालं होतं, तेव्हा या वृक्ष, वेली, लता, पहाड, नद्या या सगळ्यांनाच तर साद घातली होती. आणि त्यांनी नाही का खूण दिली? कुठे असेल ते? अशीच मी पण आता साद घालणार. हे विराट आकाशा, तुझ्याच छत्राखाली कुठेतरी ते गुरुस्थान असणार. चमचमत्या चांदण्यांनो, मला तुमचा प्रकाश द्या. तिमिरात वाट दिसत नाही सख्यांनो, मला दशदिशांनो, मला तुमची सर्व व्यापक दृष्टी द्या. गिरीशिखरांनो, पुढच्या पावलासाठी पायवाट द्या. समीरा तुझी झेप दे. गरुड राजा तुझी दृष्टी दे. वेळुवना सूर दे. गाईन मी गाणी गुरुभेटीच्या ओढीची. बकुळी, हे बकुळी ओंजळभर फुलं दे. वाहीन त्यांच्या गुरुचरणांवर. कमळ दे. विहंगा पंख दे. कपिले दूध दे. भृंगराजा मध दे. राणी मुंगी कण दे साखरेचा. पंचामृती पूजा करायची आहे मला माझ्या गुरुदेवांची. कुठे असतील? कुठे भेटतील? मला माझे सद्गुरू कुठे भेटतील? पूर्वेच्या गालावर लाली उमटली. दिशातून सोनेरी प्रकाश किरणं उमलू लागली. पश्चिम वाऱ्यावरून येणाऱ्या परिमळानं अवघा परिसर सुगंधित झाला. पक्षीगणांचं गुजीत सुरू झालं. पोपटांनी पिवळ्या पेरूच्या झाडावर हिरवी झेप घेतली. झाडानं दिलेला प्रसाद भक्षून त्यांनी तृप्ततेनं विठू विठूचा गजर केला. आणि खरं म्हणजे काय असतं? आपल्या मनामध्ये जो भाव आहे ना, तोच आपल्याला या सृष्टीतून दृष्टीस येतो. पूर्व दिशेचा सविता आणखी वर आला.
त्याच्या तिरकस किरणांनी उरला सुरला अंधकार नाहीसा झाला. वाऱ्यातून वेणूनाद घुमला. त्या वेणूचा सूर न सूर सात्विक सुगंधात नाहून निघाला. एकनाथाच्या अजान डोळ्यात निरांजन उमलली. सर्वांग कसल्या तरी अलौकिक चेतनेनं फुलून आलं. अंतःकरणात एक अलौकिक सुरावट प्रगटली. निधून मुलाधारापासून सहस्त्र दलावेली सळसळत गेली. प्रतिभेला जागृती आली. अंतःकरणात शब्दकळा विकासली. समोरच्या लिंबावरच्या चिमण्या राऊळाच्या पायरीवर उतरल्या. कण कण वेचू लागल्या. त्यांच्याकडे टक लावून पाहात एकनाथ आर्ततेनं गाऊ लागले. म्हणाला, अंगणात आल्या चिव संदेशू घेऊनी, रुंजी घाली तो वारिया पश्चिमे वरुनी. शीळ वर्तते कौतिक सद्गुरूचे कानी, निराकार साकारेनं आले डोली असे पाणी. येई येई सद्गुरुराया दर्शनासी द्यावे, अनाहता पुढचे अवघे भाव आकळावे, भाव आकळावे. वाह वा पुरा वाह. काय साजिरी आळवणी गातोयास र. कुणाचं हे शबूत? ज्ञानोबाचं तर नवं. पंढरीची येरझार करणारा एक म्हातारा वारकरी एकनाथांची ही विराणी बराच वेळ उभं राहून रंगून जाऊन ऐकत होता. नाही हो बाबा, ज्ञानेश्वरांची नाही आहे. मग तुझी सवताची हाय जणू. कुणास ठाऊक बाबा. आतून साधवली गाऊन मोकळा झालो. अरे म्हणजे सवताचीच की. म्या 10 वरीस वारी करतोया, पर तोंडातून पांडुरंगा इट्टला या परीस काय बी पडत नाही बाहेर. आणि देवाचं नाव मुखी सतत असणं ही बी एक आळवणीच की. कुठून आला र बाबा? आणि इकडं आणि एकटाच? पार तिकलं त्या जालन्या पुढच्या चिखलीस ना. आणि मला वाटायले की तू पंढरपूरला जायला का काय? ध्यास घेऊन जावंसं वाटाव असं तेवढं एकच ठाण हाय बाबा अलीकडलं. का हो, व्याही जावाई नाही का कुणी चिखलीच्या पांढरीत? अरे बाबा, अर्थात हे नाथांनी विचारलं. आणि तो वारकरी म्हणतो, अरे बाबा समधी आहेत की, फकस्त वक्ताला कुणी नाही. पोरगी वती तवर जावाय जायचो सणासुदीला वानवळा घेऊन. परतीत पठाणाची धाड आली, पोरगी नासवली, तिनं हिरीत उडी घेतली, व्याही जावाई तरी बी गप. आता तिथं जाऊन करणार काय? मंदी कानावर आलं. गाईचं वशाट खाऊन ते काय बाटलं म्हणे की. बाप बनला सैदं खान, पोरगा झाला उस्मान खान. 3 वेळा बांग ठोकतात पिरापुढं. मला माळकऱ्याला तिथं विचारतो कोण? म्या ठरविलं आता आपलं सोयरं पंढरीशी. माहेर बी तेच आणि सासर बी तेच. वा, खरे खरे भक्त भागवत दिसतात बाबा. सासर नांदण्यापुरतं, माहेरचा बंध नाळेचा. पंढरपूरला माहेर मानलं की आईबाप होतात विठ्ठल रखुमाई, भाऊ पुंडलिक आणि बहीण चंद्रभागा. अशा माहेराची सय फक्त खऱ्या भगवत भागवतालाच येणार. काय बोलतोयस रे तू? आणि सोपान काकावानी मिठ्ठास. कुठला तू? कुठून आलास? नाव काय तुझं? नाव आहे एका, पण कुठला मी आठवत नाही. कुठून आलो उमगत नाही. जिथून आलोय तिथंच जायचंय, पण वाटच कुठे गवसत नाही. नाही बा उमगलं काही. अन कणकीतलं जुंदळलं म्हणला. मला पुन्हा कणसात बसायचं आहे. त्यावानीच हाय की ते कुट. मी अजून कणसातच आहे हो. तिथून मला मूळ बीजाकडे जायचं आहे. दाखवतात का वाट बाबा? चल संगट
पंढरीला तेच तर मूळ पीठ आहे. तेही सात्विकानं लहडलेलं एक कणीसच मूळ बीजाचं मायारूप, मायारूप, मायारूप. जय हरी.